नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 11वी 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यामधले एक्सरसाइज 1.1 मित्रांनो चालू आहे। त्यामधला 20 आणि 21 नंबरचा क्वेश्चन आज आपण बघणार आहोत। या अगोदर आपण 19 पर्यंतचे क्वेश्चन बघितलेले आहेत। बरेच क्वेश्चन या एक्सरसाइज मध्ये आहेत, त्यामुळे आपण दररोज एक व्हिडिओ बनवतो 20 ते 25 मिनिटाचे आणि त्याच्यामध्ये 1 2 3 जितके एग्जांपल बसतील तितके घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या डोक्यावरती जास्त लोड नको यायला म्हणून। ओके, तर या अगोदरच्या व्हिडिओ या एक्सरसाइज वरच्या जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा या ठिकाणी हा जो फर्स्ट 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे, काय आपल्याला इथं व्हेरीफाय करायचं। या ठिकाणी आपल्याला काय करायचं की प्रूव्ह करायचं की x² + y² चा स्क्वेअर इज इक्वल टू a² + b² अपॉन c² + d²। आणि आपल्याकडे काय दिलंय x + iy इज इक्वल टू रूट मध्ये a + ib अपॉन c + id हे असताना आपल्याला हे प्रूव्ह करायचं। एकदम सिंपल विषय असतो मित्रांनो। बघा या ठिकाणी आपण इथं काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, एक काम करू, इथून सुरुवात करू, ह्याला लिहून घेऊयात x + iy इज इक्वल टू रूट मध्ये a + ib डिवाइडेड बाय c + id। आता एक काम करू, हे रूट घालवू। मग रूट घालवण्यासाठी दोन्ही साइडचा स्क्वेअर करणं गरजेचं आहे। मग इथं काय होणार बाबा, x + iy चा स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर म्हणजे हे रूटचं साइन गेलं a + ib डिवाइडेड बाय c + id। मग आता आपण काय करू, या ठिकाणी आपण बऱ्याचदा काय करतो, पहिली गोष्ट याचा स्क्वेअर करू। याचा स्क्वेअर करताना आपण कसं करणार, a + b होल स्क्वेअर चा जो विस्तार करतो a² + 2ab + b² या फॉर्म्युल्यानुसार आपण याचा स्क्वेअर करणार। बघा a² a च्या जागेवर x आहे, x चा स्क्वेअर प्लस 2ab 2 × ab म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन xyi आपण या ठिकाणी करू, प्लस b चा स्क्वेअर, b च्या जागेवर iy मग i चा स्क्वेअर आणि y चा स्क्वेअर दोघांचा स्क्वेअर होणार इज इक्वल टू याचं काय करायचं बघा, या साइडला जो भाग आहे याचा आपण काय करतो बघा, इथं खाली डिवाइडला आहे ना c + id आहे। मग आपण काय करायचं, c - id ने वर आणि खाली मल्टिप्लाय करा c - id ने, जेणेकरून खालचा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो कॅन्सल व्हावा, खालचा कॉम्प्लेक्स नंबर जाऊन तिथं रिअल नंबर यावा, यासाठी आपण वर आणि खाली c - id ने आपण मल्टिप्लाय केलं। मग ते मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे काय मिळणार आहे बघा, इज इक्वल टू, मग आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन बाबा नेमकं काय असेल आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असेल ते आपण बघूयात। या दोघांचं बघा, एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना पहिलं a ने मल्टिप्लाय करायचं c - id ला, आणि नंतर प्लस ib ने मल्टिप्लाय करायचं कोणाला, c - id ला, आणि डिवाइडेड बाय a + b a - b काय असतं, a² - b² हा फॉर्म्युला आहे। म्हणून इथं c चा स्क्वेअर मायनस id चा स्क्वेअर म्हणजे i चा स्क्वेअर आणि d चा स्क्वेअर। आता इथं आपल्याकडे आहे बाबा x² + 2xyi आणि इथं i² ची व्हॅल्यू -1 असते, म्हणून इथं -y चा स्क्वेअर असं येईल इज इक्वल टू, इथं बघा a × c ac मायनस a × id adi असं लिहा, ib + c म्हणजे काय करा, या ठिकाणी असं लिहा प्लस bci लिहा, bc आणि i लिहा, आणि हे मायनसचं साइन i × i² आणि b × b × d bd आणि i × i चा स्क्वेअर लिहा, डिवाइडेड बाय इथं बघा c चा स्क्वेअर आपल्या जागेवर मायनस i चा स्क्वेअर काय असतो, -1 असतो, मग या ठिकाणी -1 × d चा स्क्वेअर असं या ठिकाणी आपण करू शकतो। ठीक आहे, आता बघा पुढे बघा, या ठिकाणी आपण जर पुढे जर बघितलं, इथूनच सुरुवात करू आपण। बघा एक मिनिट, पुढे बघा या ठिकाणी बघा, इथं आपण x² - y² ला एका बाजूला घेऊ, x² - y² ला, आणि प्लस 2xyi इज इक्वल टू, बघा ac आपल्या जागेवर जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका। त्याच्यानंतर मायनस बघा adi आणि bci, या ठिकाणी आपण एक काम करता येईल आपल्याला, या ठिकाणी आपण एक काम करू, इथं जो आपल्याकडे बघा हा जो adi हा मायनस मध्ये आहे आणि त्याच्यानंतर bci हा प्लस मध्ये, प्लस वाल्याला अगोदर लिहू, या ठिकाणी लिहू प्लस bci मायनस ad आणि i, आणि त्याच्यानंतर इथे बघा मायनस bd × i² ची व्हॅल्यू असते -1, i² ची व्हॅल्यू -1, मग इथं लिहू bd × -1 bd ×
-1, ठीक आहे. आणि डिवायडेड बाय आपल्याकडे काय येईल या ठिकाणी c² मायनस मायनस प्लस c² प्लस d². बघा आता काय होईल बाबा x² मायनस y² प्लस 2xy आणि i इज इक्वल टू. बघा या ठिकाणी बघा काय होईल AC आपल्या जाग्यावर बघा AC ला आपल्या जाग्यावर जसं तसं लिहा. या दोघांमधून आपण काय करू i कॉमन काढू. बघा प्लस ठीक आहे वाटलंच तर असंच लिहू BCI मायनस ADI हे मायनस मायनस प्लस BD झालं आणि डिवायडेड बाय आपल्याकडं c² प्लस d² आलं. ठीक आहे. आता इथे बघा इज इक्वल टू AC आणि BD एका जागेवर लिहू. AC प्लस BD ला इथं लिहू एका ब्रॅकेटमध्ये एका जागेवर लिहू आणि इथं बघा प्लस हे काय दुसरं बाबा BCI मायनस ADI एका बाजूला लिहू. ठीक आहे. आता इथं याला आपण असं लिहू शकतो c² प्लस d² आणि इथं c² प्लस d² असं वेगवेगळं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे. मग इथं आपल्याकडे काय आलं बाबा इथं बघा AC प्लस BD डिवायडेड बाय c² प्लस d² आणि प्लस या दोघांमधून i कॉमन निघन. मग i कॉमन निघाला तर काय राहिला BC मायनस AD ओके आणि हा i कॉमन निघाला आणि डिवायडेड बाय c² प्लस d². बघा आता इथं जर आपण एक विचार केला तर इथं आपल्याला काय मिळतंय बाबा बघा x² मायनस y² प्लस 2xy आणि i. आता इमॅजिनरी पार्ट आता याला जर इक्वेटिंग आपण इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट जर वेगळा केला तर x² मायनस y² इज इक्वल टू हा पार्ट येईल ओके आणि 2xy इज इक्वल टू हा पार्ट येईल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या लिहिता येऊ शकतात म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू शकतो x² मायनस y² इज इक्वल टू AC प्लस BD डिवायडेड बाय c² प्लस d² आणि पलीकडे जर आपण बघितलं 2xy याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल BC मायनस AD डिवायडेड बाय c² प्लस d². अशा आपल्याला या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतात. ओके. आता या व्हॅल्यूजला घेऊन आपल्याला आता पुढे जायचं आहे. आता इथपर्यंत तर आपली गाडी आली. आता याच्यानंतर आपलं टार्गेट काय बाबा आपलं टार्गेट आहे की x² प्लस y² चा स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस b² डिवायडेड बाय c² प्लस d² असं आलं पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय करू एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरू. तो फॉर्म्युला वापरला की आपलं उत्तर ऑटोमॅटिकली येईल. आता मी हे मला हे रफ करावं लागणार आहे. वाटलंच तर इथं मी फॉर्म्युला लिहितो काय बाबा x² प्लस y² त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू हा फॉर्म्युला काय तो x मायनस y चा स्क्वेअर प्लस 2xy चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला समजून घेणं गरजेचं आहे. हा एक फॉर्म्युला आहे बरं का. हा फॉर्म्युला आहे हा x² प्लस y² चा स्क्वेअर इज इक्वल टू x मायनस y होल स्क्वेअर x² मायनस y² चा होल स्क्वेअर आणि प्लस 2xy होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. हा जर फॉर्म्युला जर चुकला तर विषय संपला. हा फॉर्म्युला फक्त समजून घ्या. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकले की आपल्याला ऑटोमॅटिक आन्सर मिळेल. आता मी हे रफ करतो बरं का. हे मला रफ करावं लागणार आहे. हे रफ करण्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या मित्रांनो कारण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता मी हे रफ करतो इकडचा पार्ट रफ करून आपण पुढे जाऊयात बरं का. बघा आता पुढे जात असताना काय येईल आपल्याकडं बघा या ठिकाणी काय x² प्लस y² x² प्लस y² चा स्क्वेअर y² चा पण स्क्वेअर इज इक्वल टू बघा x² मायनस y² चा स्क्वेअर x² मायनस y² ची व्हॅल्यू काय बाबा ही आहे AC प्लस BD बघा AC प्लस BD डिवायडेड बाय c² प्लस d² बरोबर c² प्लस d² झाला. त्याचा पण काय करायचा स्क्वेअर प्लस 2xy चा स्क्वेअर 2xy चा स्क्वेअर ऍक्च्युली या ठिकाणी 2xy चा स्क्वेअर बरं का प्लस 2xy चा स्क्वेअर येतं. फक्त एकदा चेक करा बघा प्लस 2xy चा स्क्वेअर. आता प्लस 2xy ची व्हॅल्यू काय बाबा BC तीच आहे प्लस 2xy ची व्हॅल्यू ही आहे. मग इथं लिहा बाबा BC प्लस BC मायनस AD डिवायडेड बाय c² प्लस d² आणि त्याचा करा स्क्वेअर. आता इथं काय करा याचा विस्तार कसा करतो आपण बाबा याचा जर विस्तार करायला गेलं तर a² प्लस 2ab प्लस b² त्याप्रमाणे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे. मग a² म्हणजे बघा आपला फॉर्म्युला काय बाबा a प्लस b होल स्क्वेअर. आपला फॉर्म्युला आपल्याकडे असतो इज इक्वल टू a² प्लस 2ab
प्लस बी स्क्वेअर. आणि इथं दुसरा फॉर्म्युला काय बाबा, ए मायनस बीचा स्क्वेअर काय बाबा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. आता पहिला बाबा एचा स्क्वेअर म्हणजे इथं एसीचा स्क्वेअर. एसीचा स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू या दोघांचा मल्टिप्लिकेशन, हे दोघं म्हणजे ABCD आहे, ABCD प्लस सीचा स्क्वेअर, सी म्हणजे BD आहे, मग बी स्क्वेअर आणि डी स्क्वेअर झाला. आणि डिवायडेड बाय याचा स्क्वेअर म्हणजे काय बाबा, याचा जर स्क्वेअर करायचा झाला तर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर असं आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो. प्लस आता इथं पण बघा याच्याप्रमाणे ए स्क्वेअर म्हणजे BC आहे, म्हणजे बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस, आता इथं काय येणार आहे मायनस 2ab मायनस 2 इंटू AB म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोघे मिळून ABCD आहे, ABCD आणि प्लस बीचा स्क्वेअर, बीच्या जागेवर AD आहे म्हणजे ए स्क्वेअर डी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय, आता हे सगळं रफ करू, डिवायडेड बाय का बाय काय बाबा सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर. आता हे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर 2 वेळा आहे, त्याला आपण एकदाच लिहू. चला सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर आणि वरच्या सगळ्यांना सोबत लिहू. काय बाबा ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2ABCD प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर झालं. आता इथं प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2ABCD त्याच्यानंतर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर. आता याच्यातून कट होण्यासारखं काय बघा, यांच्यामधून कट होण्यासारखा प्लस 2ABCD मायनस 2ABCD हे दोघे कट होण्यासारखे. ठीक आहे, मग आता राहिले काय बाबा, वरती बघा, वर जर बघितलं ए स्क्वेअर सी स्क्वेअर याच्या शेजारी दुसरा सी स्क्वेअर काय तर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे, प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअरला लिहा, प्लस हा बी स्क्वेअर डी स्क्वेअर त्याच्या शेजारी प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअरला लिहा आणि डिवायडेड बाय हा सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि त्याचा हा केला स्क्वेअर. झालं, इथपर्यंत आलो. आता याच्या पुढे पण जायचं, एक्झाम्पल खूप मोठं आहे. आता मला हे पण रफ करावं लागणार, हे रफ करण्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, पलीकडचा आता आपल्याला रफ करावा लागणार आहे. एक्झाम्पल मोठं असल्यामुळं जरा समजून घ्या मित्रांनो, वेळोवेळी पॉज करून ज्या काही गोष्टी आहेत त्या लिहिण्यासारख्या महत्त्वाच्या त्या तुम्ही या ठिकाणी लिहून घेत चला. ठीक आहे, एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे पण मागच्या व्हिडिओ मित्रांनो बघा, जर तुम्हाला मागच्या व्हिडिओ समजल्या नसेल तर हे एक्झाम्पल समजणार नाही, खूप मोठं आहे. आता इथं आपल्याकडे काय होईल, एक्स स्क्वेअर बघा, या ठिकाणी आपल्याकडे काय येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू, हे बघा या दोघांमधून सी स्क्वेअर कॉमन निघेल. आपण जर नीट व्यवस्थित विचार केला तर या दोघांमधून आपल्याला काहीतरी कॉमन निघेल, सी स्क्वेअर कॉमन निघेल आणि या दोघांमधून डी स्क्वेअर कॉमन निघेल. बरोबर, मग आपण ते कॉमन काढू. या दोघांमधून सी स्क्वेअर कॉमन काढला तर मला आतमध्ये मिळतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सी स्क्वेअर कॉमन काढलं बघा, ए स्क्वेअर राहिला इथं बी स्क्वेअर, इथून डी स्क्वेअर कॉमन निघेल म्हणजे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर राहील, प्लस इथून डी स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथं बघा बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, याचाच अर्थ काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर. आता या ठिकाणी दोघं जण कॉमन आहेत, नीट बघितलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2 वेळा आहे, तर त्याला एकदाच लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला आणि इथं सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरला लिहा, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर हे एकदा आहे आणि डिवायडेड बाय, आता बघा इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे 2 वेळा मल्टिप्लाय, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. आता हे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर कट झाले, मग राहिले काय आपल्याकडे बाबा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय खाली सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. बघा झालं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आलं. ओके, तर अशा प्रकारे हा जो 20 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. जरा मोठा क्वेश्चन होता, व्हिडिओला परत रिवाइज करून बघा, कारण ह्या एकाच क्वेश्चनला एक्सप्लेन करायला साधारणतः 14 मिनिटं आपले गेलेले आहेत. आता पुढचा जो क्वेश्चन आहे 21 नंबरचा खूप सोपा प्रश्न आहे आणि 2-3 स्टेपमध्ये तो सुटेल. पुढचा क्वेश्चन खूप सोपा आहे, सिंपल आहे आणि सोपा सुद्धा आहे. तर आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. ओके, बघा क्वेश्चन नंबर जो आपला 20 नंतर 21चा जो क्वेश्चन नंबर आहे, तर 21 क्वेश्चन नंबरमध्ये बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. बघा इथं आपल्याला दिले इफ ए प्लस आय बी, बरं का, ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 मायनस आय, सो प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता इथं जर आपण विचार केला
खाली a मायनस आय, तर डायरेक्ट डोळे झाकून आपण वर आणि खाली a प्लस आय ने मल्टिप्लाय करा, 1 प्लस आय ने मल्टिप्लाय करा, 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय. इथं जर 1 प्लस आय असतं तर 1 मायनस आय ने वर आणि खाली मल्टिप्लाय केलं असतं. आता इज इक्वल टू बघा 1 प्लस आय 1 प्लस आय याचा स्क्वेअर. बरं ठीक आहे, एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. पहिलं 1 ने मल्टिप्लाय करा 1 प्लस आयला, नंतर प्लस आय ने मल्टिप्लाय करा 1 प्लस आयला, डिवायडेड बाय 1 मायनस आय 1 प्लस आय, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर. बघा 1 इंटू 1 1 प्लस 1 इंटू आय आय प्लस आय इंटू 1 आय आणि प्लस आय इंटू आय आयचा स्क्वेअर, डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1 मायनस आयचा स्क्वेअर मायनस 1. ओके, इज इक्वल टू आता 1 प्लस आय प्लस आय 2 आय, आयचा स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस मायनस प्लस 1. मग आपल्याकडे काय आलं बाबा, ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 मायनस 1 कट झाला म्हणजे वर राहिला 2 आय, खाली जर बघितलं तर 1 प्लस 1 2, आता 2 2 कॅन्सल झालं म्हणजे काय आलं, ए प्लस आय बी, 2 2 कॅन्सल झालं आय राहिलं, ए प्लस आय बी याचा अर्थ काय झाला 0 प्लस आय झालं. मग आता ए आणि बीच्या व्हॅल्यू काढा, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट, त्याला जर इक्वेटिंग केलं तर आपल्याकडे ए इज इक्वल टू किती मिळतं 0 अँड बी इज इक्वल टू आयच्या स्क्वेअरला काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, ए इज इक्वल टू 0 मिळालं, बी इज इक्वल टू 1 मिळालं. आता आपल्याला काय करायचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 दाखवायचं. बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू किती बाबा 0 आहे, 0चा स्क्वेअर, प्लस बी ची व्हॅल्यू 1 आहे 1चा स्क्वेअर, 0चा स्क्वेअर 0 प्लस 1चा स्क्वेअर 1, 0 प्लस 1 किती झालं 1 झालं, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे 1 आन्सर आलेला आहे. अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, खूप सोपा प्रश्न होता राईट. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 21 नंबरचा क्वेश्चन बघितलंय. तिथून पुढचे जे काही एक्झाम्पल आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. रोज एक एक लेक्चर असणार आहे, वर्षभरात आपण सिलेबस आरामात कव्हर करू, पण हळूहळू सगळ्या गोष्टी समजून उमजून आपल्याला पुढे जायचं आहे. समजलं नाही तर मग काम कठीण आहे. व्यवस्थित प्रत्येक गणित समजून घ्यायचं आहे आपल्याला, प्रत्येक गणित मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे या सिरीजमध्ये. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. बाय मित्रांनो, धन्यवाद.